आज आपण बनवायला अगदी सोपी असणारी आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी खुसखुशीत शेगाव कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत. साहित्याचं प्रमाण अचूक देणार आहे, त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ही रेसिपी माझ्यासाठी खास आहे, त्याचं कारणही पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सुरुवात करूयात. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, मैदा भिजवून घ्यायचा. इथे मी 2 कप एवढा मैदा घेतला आहे, चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं तेल घालायचं. तेल गरम वगैरे करायची गरज नाही, तसंच घालायचं. त्यामध्ये पाणी घालायचं गरजेप्रमाणे आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही किंवा अगदीच खूप घट्टही नको आहे. तर अशा पद्धतीने त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं पिठामध्ये आणि पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून ते मुरण्यासाठी ठेवायचं किंवा त्याला रेस्ट द्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीचं पीठ बघू शकता इथे भिजवून घेतलं आहे. चांगलं त्याचं गोळा करून घ्यायचा आहे. यावरती एक ओला करून सुती कपडा ठेवायचा आणि कमीत कमी 2 तास आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचे. आता हे असंच ठेवायचं. आता बाकीची तयारी काय करायची ते बघूयात. आता आपल्याला अर्धा टीस्पून धने, अर्धा टीस्पून बडीशेप आणि अर्धा टीस्पून जिरं असे जाडसर कुटून घ्यायचे. एकदम जाड भरड करायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात 7-8 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 2 इंच आलं आणि मूठभर कोथिंबीर अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आता यानंतर आपल्याला डाळवं लागणार आहे, तर ते इथे पाऊण कप घेतलं आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आता ते चाळून घ्यायचे आपल्याला. आता हे डाळवंही चाळून घेतलेलं आहे. आता एक पॅन गरम करायला ठेवायचं. थोडंसं जाड पॅन घ्यायचा. त्यामध्ये साधारण 3 टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला तेल गरम झाल्यानंतर फ्लेम कमीच ठेवायची गॅसची. त्यामध्ये ही धने, जिरे, बडीशेपची भरड घालायची आणि मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे. आता हे असं मिनिटभर परतल्यानंतर आपण जे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण तयार केले ते यामध्ये घालायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बारीक करताना थोडंसं पाणी घातलं तरीही चालतं, म्हणजे वाटण छान होतं, बारीक होतं. आता अशा पद्धतीने हे परतून घेऊयात. यामध्ये आता परतल्यानंतर फ्लेम कमी करून हळद घालायची आपल्याला अर्धा टीस्पून एवढी. गरम मसाला घालायचा अर्धा टीस्पून एवढा. या स्टेजला सुद्धा तुम्ही धनेपूड असेल तर धनेपूड घालू शकता एखादा टीस्पून आणि हे मिक्स करून आपल्याला पुन्हा मिनिटभर परतून घ्यायचं. आता हे परतताना फ्लेम मोठी करायची नाही, कमीच फ्लेम ठेवायची. मीठही घालूयात. आता मीठ तुम्ही या स्टेजला घातलं तरीही चालतं किंवा नंतर घातलं तरीही चालतं. आता मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं मी पाणी घालते. बघा मसाले जळायला नकोत म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालायचे, जास्त घालायचं नाही. अगदी 2-3 टेबलस्पून एवढं पाणी घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं आणि तेच घातलं. आता हे छान परतून झाले, याला मस्त कडेनं तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण 1 टीस्पून एवढी कसुरी मेथी अशी क्रश करून घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. कसुरी मेथीने याला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे ती स्किप करायची नाही. आता हे सगळं असं मस्त मंद आचेवरती परतून झाल्यानंतर याला कडेनं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जे डाळवं बारीक करून घेतलं त्याचं पीठ तयार करून घेतलं आहे हे डाळव्याचं, ते घालायचं आहे. आता हे जे प्रमाण आहे, आपण मैदा 2 कप घेतला तेवढ्यासाठी आपल्याला पाऊण कप एवढं डाळवं पुरेसं होतं, तेच प्रमाण आहे हे. आणि याला आता कमी फ्लेमवरती सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे. फ्लेम कमीच ठेवायची, मोठी फ्लेम करायची नाही. हे जे डाळवं आहे ऑलरेडी भाजलेलंच असतं, पण तरीसुद्धा त्याचा जो थोडाफार राहिलेला कच्चा फ्लेवर असेल, चव असेल, तर ती जर आपल्या सारणामध्ये आली तर चांगली लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने याला सतत हलवत कमी फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचे. आता अशा प्रकारे बघू शकता याला मी सतत हलवत साधारण 7 ते 8 मिनटं तरी भाजून घेतलं आहे चांगलं. याला एक पाण्याचा शिपका टाकायचा आहे, खूप जास्तही नको, अगदी थोडासा शिपका द्यायचा आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता ही रेसिपी माझ्यासाठी का स्पेशल आहे, तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा. पुढे तर मी सांगणारच आहे, पण एवढं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. आता बघा गॅसची फ्लेम बंद केली आणि हे पाणी टाकल्यामुळे याला थोडंसं बाइंडिंग येतं, त्यामुळे आपल्याला असं पाण्याचा शिपका द्यायचा आहे. तर आपलं मस्त सारण देखील तयार झाले. आता हे गार होण्यासाठी ठेवूयात. आता आपलं पीठ भिजवून जवळपास 2 तास झालेले आहेत. तर पीठ मस्त भिजले. आता ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. जेवढं तुम्ही पीठ छान भिजवाल तेवढी त्याला छान लचक येते आणि कचोरी छान खस्ता होते, खुसखुशीत होते.
त्यामुळे त्याला अशा पद्धतीने मस्त रेस्ट द्या आणि मगच त्याच्या कचोऱ्या बनवा. हवं तर तुम्ही सारण वगैरे आधीच तयारी करून ठेवू शकता. आता हे पीठ मस्त झालंय. आता ही रेसिपी माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण ही पूर्ण रेसिपी अगदी पीठ भिजवण्यापासून सारण तयार करून तळण्यापर्यंत माझ्या मुलाने बनवलेली आहे. त्यामुळे खरंच खूप स्पेशल आहे. कचोरी एकदम मस्त होते आणि त्याने बनवल्यामुळे ती अजून स्पेशल आहे. आता हे सगळ्या पिठाचे असे गोळे तयार करून घेतले. त्यावरती सुद्धा छान ओला कपडा करून ठेवायचा, नाही तर पीठ कडक होतं आणि कचोरी छान होत नाही, मग व्यवस्थित होत नाही. आता याची आपल्याला पारी तयार करायची. बारीक करताना कडा थोड्या पातळ करायच्या, आपल्याला फार जाड ठेवायच्या नाहीत. बघा, जेव्हा मुलांना असा वेळ असतो तर आपण जर त्यांच्यामध्ये आवड निर्माण केली तर मुलंही आवडीने करतात कुठलाही पदार्थ. थोडंफार मुलांना कुकिंग यायलाच हवं. आपण जर त्यांना शिकवलं, सांगितलं, आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये करू दिलं तर मुलंही आवडीने करतात. त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले सारण भरायचे आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचे. तर बघू शकता मुलगा बनवतोय, प्रयत्न तर छान करतोय. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याने बंद करून घेतलं आहे. आता हे व्यवस्थित बंद करणे फार गरजेचं आहे, नाहीतर कचोरी तळताना त्यामध्ये आतमध्ये तेल जातं आणि मग ती कचोरी खूप जास्त तेलकट होते. त्यामुळे याला व्यवस्थित असं बंद करायचं. असं हातानेही करू शकता किंवा थोडंसं लाटून घेतलं तरीही चालतं. तर त्याला जमत नाही म्हणून त्याने माझ्याकडे दिलेली आहे. तर मी तुम्हाला एक कचोरी बनवून दाखवते. अशी पारी करून घ्यायची, यामध्ये सारण स्टफ करायचे आणि याला व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचे. आणि काय करायचं, आपल्याला पारीसाठी पीठ घेताना खूप जास्तही पीठ घ्यायचं नाही. पारी जर खूप जास्त असेल ना तर कचोरी चांगली लागत नाही, त्याला जास्त मैद्याचीच टेस्ट लागते. त्याला अशा पद्धतीने आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचे. बघू शकता, तळव्याच्या साह्याने जर असं प्रेस केलं सारणही सगळीकडे पसरतं आणि कचोरीला शेपही छान येतो. आता ही कचोरी बघू शकता व्यवस्थित झाली, किंवा तुम्ही थोडंसं लाटून देखील बनवू शकता. आता तेल गरम करायला ठेवले. तेल मध्यम गरम करायचे आपल्याला आणि त्यामध्ये कचोऱ्या सोडायच्यात. आता कचोरी तळताना काय करायचं, आपल्याला एकदाच एक एक किंवा 2 अशा नाही तळायच्या. थोड्या जास्त कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या, म्हणजे तेलाचं टेम्परेचरही व्यवस्थित राहतं आणि कचोरी व्यवस्थित तळली जाते. फ्लेम मध्यमच ठेवायची. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आता बघू शकता आपली जी कचोरी आहे त्याला मस्त रंग आलेला आहे आणि असे जे छोटे छोटे बबल्स आलेले आहेत वरती, ते शेगावच्या कचोरीला असतात. तर ज्यांनी कचोरी खाल्ली शेगावची त्यांना माहितीच असेल ते. आता इथे बघू शकता या कचोरी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत, काढून घ्यायच्यात आणि याच पद्धतीने सगळ्या कचोरी आपल्याला तयार करून घ्यायच्या. बघा, अजिबात ऑइलीही झालेल्या नाहीत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या माझ्या मुलाने केलेल्या आहेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने एवढी मस्त कचोरी बनवली. सारणही परफेक्ट झालेलं आहे आणि त्याची जी पारी आहे तीही एकदम मस्त झाली, खुसखुशीत झाली आहे, चवही मस्त आली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.